श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे गुरुवार आणि उद्या आलेली आहे श्रीरामनवमी, म्हणजेच प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस. ही जी नवमी तिथी आहे तर त्या तिथीला रामांचा जन्म झाला, प्रभू रामांचा, म्हणून हा जो दिवस आहे तर तो त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जात असतो. तर प्रभू श्रीरामांना बघा 14 वर्षांचा वनवास जो आहे तर तो सुद्धा भोगावा लागला होता, एक राजकुमार असून सुद्धा. तर दशरथ राजाच्या पोटी जन्म घेतलेल्या आणि त्यांची माता कौशल्या या दोघांच्या पोटी जन्म घेऊन सुद्धा त्यांना हा वनवास जो आहे तर तो भोगावा लागला होता. आणि संघर्षावरती विजयाची मात म्हणून हा जो दिवस आहे तर तो साजरा केला जात असतो. आणि या दिवशी बघा सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी त्यांच्या सेवेसोबतच काही उपायसुद्धा केले जात असतात. हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. यामुळं आपल्याला उद्या गुरुवारच्या दिवशी श्रीरामांना अर्पण करायची आहे ही एक वस्तू. यामुळं आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती, बाधा दूर होऊन घराची, मुलांची, पतीची खूप भरभरून अशी प्रगती होईल. तर या रामनवमीच्या दिवशी बघा दुपारी 12 वाजून गेल्यानंतरनं भगवान श्री प्रभू रामांचा जन्मदिवस जो आहे तर तो साजरा केला जात असतो. आणि या दिवशी चैत्र नवरात्राची सुद्धा नवमी तिथी जी आहे तर ती असणार आहे आणि गुरुवारसुद्धा आलेला आहे, रामनवमी आहे. तर बघा भगवान श्रीहरी विष्णूंचाच राम जे आहे तर ते एक अवतार मानले जात असतात आणि गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. आणि अशा या पवित्र दिवशी त्यांचा जन्मदिवस आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल हे जे आहे तर ते टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. चिमूटभर हळद देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतरनं आपल्याला जर आपल्या देवघरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा अगदीच बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याच्यावरती स्वच्छ पाण्यानं, पंचामृतानं किंवा दुधानं अभिषेक करायचा आहे. यानंतरनं मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला त्यांना पिवळ्या रंगाची वस्त्र, पिवळ्या रंगाची मिठाई, त्यासोबतच बघा पिवळ्या रंगाची जी फुलं आहेत तर ती अर्पण करायची आहेत. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि नंतरच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय उद्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केला तरीही चालणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला बघा कलाव्याचा जो धागा असतो तर तो धागा लागणार आहे. तर तो आपल्याला अगदी सहजपणे कोणत्याही पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी दुकानामध्ये तुम्हाला अगदी 5 ते 10 रुपयांना अगदी सहज मिळून जाईल. तर असा एक कलाव्याचा धागा, ज्याला आपण मौलीसुद्धा म्हटलं जातं बघा, तर ती घेऊन यायचं आहे आणि आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. आता बघा देवघरासमोर बसल्यानंतर आपल्याला हा धागा इतका मोठा घ्यायचा आहे की या धाग्याला आपल्याला सहज 11 गाठी बांधता येतील अशा पद्धतीनं आपल्याला एवढा मोठा हा कलाव्याचा धागा घ्यायचा आहे. आता देवघरासमोर बसल्यानंतरनं बघा आपल्याला रामरक्षा जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे एक वेळेस. आणि या कलाव्याच्या धाग्याला एक आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे. परत दुसरी गाठ बांधते वेळेस आपल्याला परत एकदा रामरक्षा म्हणायची आहे आणि नंतरनं दुसरी गाठ द्यायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला 11 वेळेस रामरक्षाचं पठण करायचं आहे आणि अशा 11 गाठी आपल्याला या कलाव्याच्या धाग्याला बांधून घ्यायच्या आहेत. आणि नंतरनं आपल्याला हा जो धागा आहे तर तो भगवान श्रीरामांना, म्हणजेच तुमच्या घरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती आहे किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो, मूर्ती असेल तर त्या ठिकाणी हा धागा त्यांच्या चरणावरती अर्पण करायचा आहे. आता हा अभिमंत्रित झालेला जो धागा आहे तर तो संपूर्ण दिवसभर आपण तिथेच ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी बघा आपल्याला काय करायचं आहे, हा धागा आपल्याला आपल्या मुलांच्या, आपल्या पतीच्या किंवा आपल्या स्वतःच्या हातामध्ये बांधायचा आहे. हा जो धागा आहे तर तो
अभिमंत्रित झाल्यामुळं आपल्या मुलांवर कधीही वाईट संकट विघ्न येत नाहीत. आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता येत नाही किंवा नकारात्मकतेचा जो प्रभाव आहे तर तो आपल्यावरती कधीही होत नाही. यामुळं असा हा एक अभिमंत्रित धागा आपण भगवान रामांना किंवा भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करून स्वतःच्या हातामध्ये धारण करायचं आहे. यामुळं आपल्या मुलांना जी नजरबाधा होत असते, नजरदोष लागत असतात, त्यामुळे मुलांची कुठेतरी प्रगती खुंटली जाते. तर ती प्रगती कधीही त्यांची थांबणार नाही. त्यांची भरभरून अशी प्रगती होईल. त्यांना कधीही नजरबाधा किंवा नकारात्मकता जी आहे तर त्याचा प्रभाव त्यांच्यावरती कधीही पडणार नाही. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.